तुमच्या करोड रुपयाचे लाख रुपये किंवा लाखाचे 12,000 करायचे असतील तर रेस्टॉरंट हॉटेल चालू करा. 2011 मध्ये मी आणि माझे 6 मित्र आम्ही 7 जण मिळून आम्हाला एक हॉटेल चालू करायचं होतं. तर आम्ही पुण्यातल्या एका चांगल्या भागामध्ये हॉटेलसाठी जागा शोधली. प्युअर व्हेज हॉटेल. 3 गाळे घेऊ. 3 गाळ्यातला एक गाळा किचन आणि बेसिक काउंटर आणि उरलेले 2 गाळे सिटिंग. खूप सुंदर जागा होती. 2 शेफ शोधले, त्यांची ट्रायल घेतली, सगळं जमलं. सगळं प्लॅन केला, पण नंतर आम्हाला असं वाटलं की कुणाचा तरी सल्ला घेऊयात. आम्ही हे सगळं आमच्याच हिशोबाने करत होतो. एक काका होते, त्यांच्याकडे आम्ही सगळे मित्र गेलो आणि त्यांना म्हटलं आम्हाला हॉटेल चालू करायचंय. तर ते म्हटले तुमच्यातलं कुणाचं एज्युकेशन झालंय हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, केटरिंगमध्ये? म्हटलं नाही झालं. दुसरं ते म्हणाले की तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये काम केलंय का कोणीतरी? म्हटलं काय संबंध, आम्ही सगळे इंजिनियर आहे, आम्ही नाही केलेलं. पुढे ते म्हणतात की तुम्ही हॉटेलमध्ये काम नाही केलं, तुमची डिग्री नाही, मग तुम्ही कुणाचं हॉटेल चालवताना बघितलंय का किंवा कुणाला मदत केली का? आम्ही म्हटलं नाही. म्हटलं मग का करायचा व्यवसाय? म्हटलं पैसा चांगला आहे, इथं प्युअर व्हेज हॉटेल नाही, आमचं चालेल आम्हाला असं वाटतं. तर त्यांनी आम्हाला एक मोठी लिस्ट ऑफ प्रॉब्लेम सांगितली की एखादं हॉटेल चालतंय, त्याचं जे ग्लॅमर आहे बाहेर दिसतं किंवा त्याचे जे पैसे जे दिसतात ना, त्या मागं तिथला तो हॉटेल, त्याची फॅमिली किंवा त्याचे पार्टनर यांची खूप मेहनत असते. सकाळी 4 वाजता उठतोय, रात्री 12ला झोपतोय किंवा किती वाजता ते त्याचं त्यालाच माहिती. तर तो माल आणण्यापासून, लोकांच्या मॅनेजमेंटपासून, सफाई, डिश, रोज चांगली टेस्ट देते आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवत असतो. ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवता ठेवता त्याला फायनान्स पण मॅनेज करायचा असतो आणि रोज नवीन कस्टमर येतात, ते चांगले रिव्ह्यू देतात का नाही, ह्या सगळ्यावर लक्ष ठेवायचं असतं. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला जमतील असं तुम्हाला वाटते. मला असं वाटतं तुम्ही आत्ता करू नका. त्यापेक्षा तुम्हाला एक सोपं पर्याय सांगतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक हॉटेलमध्ये कामाला जावा. वेटर म्हणून जावा, मॅनेजर म्हणून जावा, जी मिळेल ती नोकरी करा. आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि आम्ही तिथून निघालो. निघाल्यानंतर चर्चा केली की कोणीतरी जाऊयात, पण तसं कोणच गेलं नाही आणि आमचा तो प्लॅन बारगळला. आता सरते शेवटी आज आमच्या डोळ्यासमोर एवढे हॉटेल बंद झालेले बघितले आम्ही गेल्या 10-15 वर्षामध्ये, तर आमचा तो निर्णय योग्य होता असं आम्हाला वाटतं. आता हॉटेलचा बिझनेस खराब आहे का? नाही, हॉटेलचा बिझनेस चांगला आहे, पण तो सगळ्यांना जमेल असं नाहीये. मग ह्याच्यात काही मधला मार्ग आहे का? तुम्ही म्हणताल की आता स्नॅक्स सेंटर, हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, बेकरी, हे जे प्रकार आहेत ना खाणं जेवणाशी रिलेटेड, ते बिझनेस चांगले, पण त्याच्यात डायरेक्ट उडी मारण्यापेक्षा जर तुमच्याकडे शिक्षण नसेल, तुम्हाला अनुभव नसेल, तर एक सोप्पा आणि मधला मार्ग आहे, तो म्हणजे फ्रँचायझीचा. कशा प्रकारे फ्रँचायझी निवडायच्या हे आम्ही सांगू शकतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याबद्दल माहिती घेऊया. तुम्हाला कुठल्या प्रकारचे नॉलेज घ्यायचे, स्पेसिफिक हॉटेल रिलेटेड काय माहिती पाहिजे असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा.